नमस्कार. संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, सर्व माझी ऑडियन्स आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे. जानेवारी हप्ता नवीन GR कालच आला. काल म्हणजे 18 फेब्रुवारीला आणि आज आहे 19 तारीख. तर काल 18 फेब्रुवारीला जानेवारी महिन्याचा GR आलेला आहे. आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण लाईव्ह GR बघणार आहोत. काय म्हटलेलं आहे सरकारने, कधीपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँकेत पैसे DBT होतील आणि लाडक्या बहिणींना आता किती पैसे मिळणार आहेत, 6,000 मिळणार का 3,000 मिळणार का 1,500 मिळणार आणि एकदाची लाडकी म्हणजे अखेर लाडकीची प्रतीक्षाही संपलेली आहे. कारण की बघा, आता मी तुम्हाला GR दाखवत आहे. आता हा संपूर्ण जो GR आहे हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता इथे संपूर्ण आहे, सर्व डिटेल सविस्तर माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या विभागाकडून हा GR आलेला आहे आणि आता GR निघालेला आहे. आता हा जो GR आहे म्हणजे शासनाने आपल्या महाराष्ट्र सरकारने महिला व बालविकास विभागाकडे निधी हा पाठविलेला आहे लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी. परंतु या GRमध्ये विशेष आहे. काय विशेष आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण की जसं की आपल्या चॅनलवर पण काल व्हिडिओ आला होता की लाडक्या बहिणींना 6,000 रुपये मिळणार, 3,000 रुपये मिळणार, 1,500 रुपये मिळणार, असे सगळीकडे अपडेट आपण बघितलेच आहे. इवन आपल्या चॅनलवर पण व्हिडिओ आलेला आहे. तर यामध्ये काय आहे बघा, शासन निर्णय, वित्त विभाग, इथे सर्व हे डिटेल्स दिलेले आहे. आणि बघा इथे तारीख पण तुम्हाला दिसत असेल बघा वरती, दिनांक 18 फेब्रुवारी 2026. तर 18 फेब्रुवारी 2026ला हा GR आलेला आहे. तर लाडक्या बहिणी बघा, आता सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील. GR निघाला, जानेवारीचा हप्ता पण येईल आता, परंतु हा जानेवारीचा हप्ता हा कोणाला मिळणार? कारण की लाडक्या बहिणींची eKYC ही आत्ता जी वेबसाईट आलेली आहे, या वेबसाईटमध्ये लाडक्या बहिणींनी eKYC केलेली आहे. परंतु तुम्ही केलेली जी eKYC आहे ती पूर्ण प्रक्रिया झाली का, की प्रोसेसमध्ये आहे, की तुमची eKYC सरकारपर्यंत पोचली का, असे सगळे अनेक महत्त्वाचे, अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये सर्व सविस्तररित्या बघणार आहोत. तर लाडक्या बहिणी बघा, काय आहे माहिती का, सर्व प्रश्नांची तुम्हाला उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळणारच आहेत. तत्पूर्वी आपण संपूर्ण एकदा आधी हा GR बद्दल सर्व माहिती करून घेऊया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक वगैरे वगैरे, आता इथे सर्व हे डिटेल्स दिलेलं आहे. आणि या तारखेला हा GR निघालेला आहे म्हणजे काल 18 फेब्रुवारीला. तर मी तुम्हाला काय सांगत होती बघा, लाडक्या बहिणी म्हणतील की आम्हाला मिळालाच नाही जानेवारीचा हप्ता, आम्ही तर आता ऑनलाईन eKYC केलेली आहे, असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींना पडू शकतात. कारण की आत्ता मी असं का म्हणत आहे, कारण की याच GRमध्ये विशेष आहे म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगत आहे. तर लाडक्या बहिणी बघा, हा जो GR आहे यामध्ये निधी किती आलेला आहे यावर सगळं हे अवलंबून आहे. कारण की आता मला तरी असं वाटते या GRनुसार की लाडक्या बहिणी आता किती राहिलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये आणि किती लाडक्या बहिणींना हा जानेवारीचा हप्ता मिळेल आणि रखडलेले जे नोव्हेंबरचे हप्ते होते हे तुम्हाला मिळतील का, हे सगळं मी तुम्हाला या GRच्या या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगणार आहे. कारण की पुन्हा 2-2, 3-3 मिनटाचे 17 व्हिडिओ बनवत बसण्यापेक्षा मी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये ही संपूर्ण सविस्तर माहिती देणार आहे. तर लाडक्या बहिणी बघा,
हा जो या महिन्याचा जो GR आलेला आहे, जानेवारी महिन्याचा GR हा आला फेब्रुवारीमध्ये आणि हा आला काल 18 फेब्रुवारीला. तर यामध्ये सरकारने काय सांगितलेलं आहे बघा, तर यामध्ये अत्यंत कमी अमाऊंट आहे. जसं की जेव्हा योजना आली तेव्हा सरकार 300 कोटी 450 कोटी एवढा निधी महिला व बालविकास विभागाला पाठवत असे आपलं महाराष्ट्र सरकार. परंतु यावेळेला हा जो निधी आहे हा बघा तुम्हाला दिसतच आहे स्क्रीनवर, मी ज्यावर अंडरलाईन केलेला आहे बघा लाल रंगाने. तर यावेळेला हा किती आलेला आहे, तर फक्त 98.45 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय आता या प्रणालीवर बघा, म्हणजे हा निधी त्यांच्याकडे हा सरकारने पाठविलेला आहे. तर किती आहे तो, फक्त 98.45 कोटी. यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल लाडक्या बहिणी, जसं की मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की यापूर्वी किती यायचा निधी, 400 कोटी 450 कोटी इथपर्यंत निधी महाराष्ट्र सरकारने आपल्या लाडक्या बहिणींसाठी पाठवलेला आहे. परंतु यावेळेचा जानेवारी महिन्याचा जो निधी आलेला आहे महिला व बालविकास विभागाकडे तो किती आहे, फक्त 98.45 कोटी. यावरून तुमच्या लक्षात येईल की आता जानेवारीचा हप्ता हा किती लाडक्या बहिणींना मिळेल आणि किती लाडक्या बहिणींना नाही मिळणार, आणि तुम्हाला नोव्हेंबरपासूनचे हप्ते हे मिळणार की नाही, तर हे सुद्धा मोठं प्रश्नचिन्ह आहे. कारण की यावेळेला अत्यंत कमी निधी आलेला आहे. कदाचित असे असू शकते की ज्या लाडक्या बहिणींनी eKYC केलेली आहे आत्ताच्या वेबसाईटमध्ये आणि ज्या बहिणींनी ऑफलाईन eKYC केलेली आहे, तुमची ती जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सरकारपर्यंत पोहोचायला वेळ लागेल. जेव्हा तुमची eKYCची प्रक्रिया ही सरकारपर्यंत पोहोचेल, मग तुमची ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असू देत, दोन्ही eKYC तुमची प्रक्रिया संपूर्ण संबंधित विभागाकडे तोपर्यंत पोहोचेल आणि मग ती सरकार त्याच्यानंतर ते पूर्ण छाननी करून तुम्ही फायनल डन होणार की आता एवढ्या लाडक्या बहिणी या पात्र झालेल्या आहेत, तर कदाचित तुम्हाला एकत्र सर्व हप्ते मिळू शकतात. जसे की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे की नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी जर तुम्हाला या वेळेला जानेवारीचा हप्ता नाही आला तर तुम्हाला कदाचित पुढच्या वेळेला 4च्या 4 हप्ते 6,000 रुपये हे मिळू शकतात. कारण की या वेळेचा जो निधी आहे हा अत्यंत कमी सरकारने जाहीर केलेला आहे. या पाठीमागे काय काय कारणे आहेत, का एवढा कमी निधी आलेला आहे, जसेही माझ्या हाती अपडेट येईल तसे मी तुमच्यासाठी लगेचच, आज जमलं तर आजच मी तुमच्यासाठी लगेच व्हिडिओ आणेन. परंतु आपल्या चॅनलशी जुळून राहण्यासाठी आणि आपल्या चॅनलवरचे सर्व सत्य अपडेट व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही ऑल हा पर्याय निवडा, तरच तुम्हाला माझ्या चॅनलच्या व्हिडिओबद्दल नोटिफिकेशन येणार आणि तुम्हाला कळेल की सरकारने आता तुमच्या बँकेत पैसे DBT केलेले आहे. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, सगळ्यांना शेअर करा हां.